आता आपण पाहतो, ठीक आहे, लक्ष द्या. तर नेहरू रिपोर्ट जो होता कधी आला बाळांनो? 1928 ला. त्याचं मी सगळं रिव्हिजन दिलं. त्यानंतर बाळांनो या ठिकाणी संविधान बनवण्याचा भारतीयांनी केलेला हा पहिला प्रयत्न असेल. त्यानंतर काँग्रेसची जी पटना या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं, काँग्रेस केंद्रीय कार्यकारिणीनं त्यावेळेस कधी डिमांड केली होती? 1934 ला. परंतु आयोगाने ना उत्तर याचे 1935 दिले. आयोग जो आहे ना, एमपीएससीचा जो आयोग आहे, मी कालपासून त्याचं वाचन करत होतो पुस्तकांचं, तर त्याच्यात एमपीएससीच्या आयोगानं 1935च्या कायद्यात म्हटलं गेलेलं आहे का राष्ट्रीय काँग्रेसनं पहिल्यांदा काय केलंय? संविधान सभेची डिमांड केली. आपण काय म्हणतोय किंवा पुस्तकं बाकीचे सांगतात काँग्रेसच्या पटना अधिवेशनामध्ये 1934 ला काय केलं असं काँग्रेसनं डिमांड केली, परंतु आयोगाचं जे उत्तर आलेलं आहे एमपीएससीचं, तर त्यांनी काय दिलंय? 1935च्या कायद्यामध्ये पहिल्यांदा भारतीय लोकांनी काय केलं होतं? संविधानाची डिमांड केली, असं ते आयोगाचं उत्तर आहे. पण बाकीच्या सगळ्या पुस्तकांमध्ये काय 1934 आतापर्यंत 34च आहे. आणि ऑगस्ट ऑफर मध्ये काय आलं होतं कदम? काय ऑगस्ट ऑफर मध्ये? हा, आता ऑगस्ट ऑफर कधी आली? 1940. हे पाठच आहे ना. आणि क्रिप्स मिशन कधी आलं? 1942. तारीख पण आहे 23 मार्च. 23 मार्च 1942 ला क्रिप्स मिशन ऑगस्ट ऑफर आली बाळांनो 1940 ला. आणि 1940च्या ऑगस्ट ऑफर मध्ये काय बोललं गेलं होतं संविधानाबद्दल? तर त्यांनी सांगितलं होतं का मुख्यतः भारतीय बनवतील. काय करतील? मुख्यतः भारतीय, हे सगळ्यात महत्वाचे वाक्य, भारतीय संविधान बनवतील. मुख्यतः भारतीय लोक त्यांचं काय करतील? संविधान बनवतील. त्यानंतर क्रिप्स मिशन आलं 1942 ला. यांनी सांगितलं पूर्णतः भारतीयांनी बनव, पूर्णतः भारतीय त्यांचं संविधान बनवतील. म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे याच्यामध्ये पूर्णतः किंवा भारतीयांनी पहिल्यांदा मागणी केली कधी? नेहरू रिपोर्ट मध्ये. काँग्रेसनं कधी डिमांड केली? 1934 ला. आणि अमेंडो यांनी संविधान सभेची डिमांड कधी केली? 1934 ला. पण ही कधीची घटना आहे? डिसेंबर. आणि त्याच्यानंतर ऑगस्ट ऑफर बद्दल जर बोललो तर ऑगस्ट ऑफरनं सांगितलं मुख्यतः भारतीयांनी संविधान बनवावं. कारण तुम्हाला माहिती आहे 1 सप्टेंबर 1939 ला दुसरं महायुद्ध सुरू होतं. लिनलिथ गोनं भारतीय कोणत्याही नेत्याला न विचारता डायरेक्ट दुसऱ्या महायुद्धामध्ये काय केलं होतं? भारत जर्मनीच्या विरोधात युद्धाला उभा राहिला असं टाकलं. त्यामुळे भारतीय लोक नाराज झाले. मग भारतीय लोक नाराज झाल्यानंतर भारतीयांचा उद्रेक त्यांना त्यावेळेस सहन करणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी ऑगस्ट ऑफर आणली 1940 ला. सांगितलं मुख्यतः भारतीयांनी आपलं संविधान बनवावं, म्हणजे भारतीय लोक व्यस्त होतील. भारतीय लोकांनी ही पण काय जी घटना काय ऑगस्ट ऑफर होती ती नाकारली. त्याच्यानंतर पुढे जाताना क्रिप्स मिशन आलं. मग क्रिप्स मिशन कधी आलं? 23 मार्च 1942 ला. आणि त्यांनी भारतीयांना सांगितलं का पूर्णतः भारतीयांनी काय करावं? संविधान बनवावं. पण याला सुद्धा कोणी विरोध केला? मुस्लिम लीगनं विरोध केला. कारण याच्यामध्ये कोणत्या स्वरूपाचं मुस्लिम राष्ट्राच्या संदर्भात काय नव्हतं, स्टेटमेंट नव्हतं. म्हणून या ठिकाणी त्यांनी काय केला? विरोध करायला सुरुवात केली. ओके, लक्षात ठेवा. नंतर पुढला होता संविधान सभेचे हंगामी उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? चला प्रश्न नीट पहा, काय नीट वाचा काय प्रश्न आहे. हा, जवळ आपले मित्र आहेत म्हणून त्यांच्या सहकार्यानं, नाही तर तुम्हाला त्याचं पूर्णतः उत्तर आलं पाहिजे. काय काय येऊ शकतं? हा, काय पहा, संविधान सभेचे हंगामी उपाध्यक्ष, हंगामी अध्यक्ष कोण आहे? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते. हा, हे हंगामी अध्यक्ष म्हणजे सदनात जेवढे काही 299 लोक आलेले असतील तर त्यांच्यातला काय असणार आहे बाळांनो? जे ज्येष्ठतम व्यक्ती असेल, हा ज्येष्ठ व्यक्ती जो असेल, ह्या ज्येष्ठ व्यक्तीला, आणि घेतलं कुठून? आपण फ्रान्स कडून. कोणाच्या धर्तीवरती आणलं? ही फ्रान्सची जी घटना, या फ्रान्सच्या घटनेवर आपण याचा विचार करा. म्हणून तुम्हाला जर विचारलं संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण, तर त्याचं ऍक्युरेट उत्तर आहे फ्रँक अँथनी. कोण होते बाळांनो? संविधान सभेचे हंगामी उपाध्यक्ष फ्रँक अँथनी होते. हे सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर एस.सी. मुखर्जी कोण होते रे? त्यानंतर व्ही.टी. कृष्णमचारी. हे दोघांबद्दल लक्षात ठेवायचं. हे दोघं पण काय होते बाळांनो? सचिव. संविधान सभेचे 2 सचिव होते. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं बाळांनो या ठिकाणी, आणि त्यानंतर या ठिकाणी. आता इथं लक्षात ठेवायचं 26 जानेवारी 25 जानेवारी 1947 या ठिकाणी 47 ला, 25 जानेवारी 1947 ला एस.सी. मुखर्जी यांना काय करण्यात आलं होतं? संविधान सभेचे काय करण्यात आलं होतं? पहिले सचिव, सेक्रेटरी. नंतर पुन्हा व्ही.टी. कृष्णमचारी यांना 24 जुलै, यांना कधी बाळांनो? 16 जुलै 1947 ला, 16 जुलै 1947 ला संविधान सभेचे दुसरे सचिव करण्यात आले. म्हणजे संविधान सभेला किती सचिव झाले? 2. लक्षात ठेवा. पहिले सचिव कोण होते? एस.सी. मुखर्जी 25 जानेवारी 1947. आणि दुसरे कोण करण्यात आलं? व्ही.टी. कृष्णमचारी यांना 16 जुलै 1947 ला काय करण्यात आलं? तर संविधान सभेचे दुसरे सचिव म्हणून नेमण्यात आलं. पाहिजे लक्षात ठेवायचं. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे काय झाले?
हंगामी अध्यक्ष. त्याच्यानंतर पहा फ्रँक अँथोनी हे काय झाले हंगामी उपाध्यक्ष. एस सी मुखर्जी हे सेक्रेटरी. व्ही टी कृष्णमचारी हे सेक्रेटरी. संविधान सभेला किती सेक्रेटरी होते 2. कधीपासून पण 16 जुलै 1947. जर तुम्हाला म्हणतात असं इतिहासकारांनी बऱ्याच ठिकाणी लिहून दिलंय एस सी मुखर्जी पहिले होते त्यानंतर व्ही टी कृष्णमचारी कसे आले त्याचा आता इतिहास मी काही जास्त मेन्शन करत नाही. पहा संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज कधी स्वीकारला. आता राष्ट्रध्वजाबद्दल माहित पाहिजे मला कधी बाळांनो. तर याचं उत्तर ऍक्युरेट आहे 22 जुलै 1947 ला आपला राष्ट्रध्वज स्वीकारला. राष्ट्रध्वज कोणी निर्माण केला. राष्ट्रध्वज निर्माण करणारे कोण आहे पिंगली व्यंकय्या. हे कुठून येतात बाळांनो आंध्र प्रदेश. पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेला हा पहिला आपला काय असेल बाळांनो हा राष्ट्रध्वज असेल. याचे लांबी आणि रुंदीचं जे असणार एल आणि बी लांबी आणि रुंदीचं जे माप आहे काय 3 किती बाळांनो 2. रुंदी आणि लांबीचं 2:3. नीट लक्षात द्यायचं लांबी आणि रुंदीचं असणार काय 3:2 आणि रुंदी आणि लांबीचं असणार किती असणार बाळांनो तर त्या ठिकाणी किती आहे 2:3. ओके. त्यानंतर पहा 13 डिसेंबरला आताच बोललो आपण काय झालं 13 डिसेंबरला आपल्या काय उद्देश पत्रिका मांडली होती. उद्देश पत्रिका कुणी मांडली होती पंडित जवाहरलाल नेहरू. ओके. 22 जानेवारी 1947 ला काय झाली होती उद्देश पत्रिकेला काय दिली होती संविधान सभेनं ठराव पारित. संविधान सभेने या ठिकाणी पारित केला होता. संविधान सभेने ठराव काय केला पारित करून टाकला आणि संविधान सभेमध्ये ही जी काय असणारी आपली उद्देश पत्रिका ती मान्य करण्यात आली. आणि 16 जुलैला मी आता सांगितलं काय बाळांनो 16 जुलै 1947 ला संविधान सभेचे दुसरे सचिव म्हणून कोणाला निवडलं होतं व्ही टी कृष्णमचारी. लक्षात ठेवायच्या 2 गोष्टी. ओके. संविधान सभेच्या मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली. चला संविधान सभेच्या मसुदा समितीची स्थापना कधी बाळांनो येस संविधान सभेच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात आली 29 ऑगस्ट 1947 ला. मसुदा समितीनं भारताचं संविधानाचा रूपरेषा तयार केली. कोणी केली मसुदा समितीनं संविधान सभेच्या त्या ठिकाणी अरे पृथ्वी क्लास चालू आहे माणूस पृथ्वी. संविधान सभेनं 29 ऑगस्ट 1947 ला काय मसुदा समिती तयार केली. हिला प्रारूप समिती पण म्हणतात. हिला काय म्हणतात प्रारूप समिती. प्रारूप समिती म्हणतात आणि याच समितीनं भारताची राज्यघटना निर्माण करण्याची जबाबदारी हिच्यावर देण्यात आली होती. ओके. लक्षात ठेवायचं हिच्यामध्ये असणारे सदस्य किती होते रे बाळांनो यस सदस्य किती होते 7 सदस्य होते. याच्यामध्ये किती सदस्य होते 7. आणि याचा अध्यक्ष कोण होते मसुदा समितीचे अध्यक्ष बाळांनो कोण होते चला कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्हाला मी सांगितलं मी शिकवत असताना आता लिहून घ्या आपल्याकडे वेळ कमी आहे बाबासाहेब आंबेडकर. मग माझा प्रश्न आहे देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचे अध्यक्ष कधी करण्यात आले. आपला सगळा अभ्यास एकदम छान आहे. 29 ऑगस्ट 1947 ला पहिल्यांदा मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. संविधान सभेची स्थापना कधी आहे 6 डिसेंबर 1946. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947. 29 ऑगस्ट हा भारतामध्ये काय राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो कारण मेजर ध्यानचंद यांचा काय तो जन्मदिवस आहे. काय हा तिथं वाचलं होतं बाजूला लिहून ठेवा तुम्हाला काय हा भारताचा काय आहे राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. मेजर ध्यानचंद यांचा तो काय बाळांनो जन्मदिवस आहे. ज्यांना हॉकीचे काय म्हटले जातात जादूगार. आता जो खेलरत्न पुरस्कार आहे त्याला सुद्धा कोणाचं नाव देण्यात आलेले मेजर ध्यानचंद यांचं. ओके. त्यांना अन्न लक्षात ठेवायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कधी अध्यक्ष करण्यात आलं तर तुम्ही तारीख लिहायची बाळांनो 30 ऑगस्ट 1947 ला. कधी पहिल्यांदा समिती गठीत करण्यात आली. कधी करण्यात आली 29 ऑगस्ट 1947 ला समितीचं गठन झालं आणि बरोबर काय नंतर बाळांनो दुसऱ्याच दिवशी म्हणजे किती तारखेला 30 ऑगस्ट 1947 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष म्हणून निवड. चला बाळांनो येस. आता पुढे मध्ये एक 21 फेब्रुवारी 1948 का आहे 4 नोव्हेंबर 1948 का मी सगळ्या ज्या तारखा दिलेल्या ना त्याला काहीतरी रिझन आहे म्हणून दिलेलं आहे. आणि तुम्हाला मी पूर्वी पण सांगितलं 18 जुलै 1947 ला काय झालं रे आकाश काय पूर्ण काय 18 जुलै तारखा पाठ पाहिजे. 21 फेब्रुवारी तुम्हाला माहित नसेल 4 नोव्हेंबर मी तुम्हाला सांगेल. तर 18 जुलैला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित आहे. हा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला आणि 2 राष्ट्र अस्तित्वात आले. एक भारत आणि दुसरं काय बाळांनो पाकिस्तान. भारत आणि काय पाक. आणि भारत आणि पाकिस्तानची जी काही स्थापना असेल किंवा निर्माण झाली असेल भारताचे 2 तुकडे झाले असेल ते माउंटबॅटन योजनेनुसार.
माउंट बेटन योजना. माउंट बेटन योजना तुम्हाला पुढे प्रश्न आहे ना, त्यामुळे मी आता याच्यावर काही जास्त बोलत नाही अजून. माउंट बेटन योजना आहे ती कधीची बोलली ना, 3 जुलै 3 जून 1947. माउंट बेटन योजना निर्माण करण्यात कोणत्या भारतीय व्यक्तीचं महत्वाचं योगदान आहे ते तुम्हाला पुढे विचारणार आहे मी. आता इथे फक्त लक्षात ठेवा, माउंट बेटन योजनेनुसार भारताची फाळणी. माउंट बेटन योजना आली कधी, 3 जून 1947. त्यांनी जो प्रस्ताव दिला त्याच्यानुसार काय झालं, मग भारताचा स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला. मग भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पाठच पाहिजे कधी, 18 जुलै 1947. ओके. नंतर 29 ला ओके, नंतर 31 फेब्रुवारी लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी बाळांनो पहिल्यांदा मसुदा समितीनं आपले जे काय असणार आहे ना, पहिला कच्चा मसुदा सादर केला. हा काय, संविधानाचा कच्चा मसुदा. कच्चा मसुदा जनतेसमोर सूचनांसाठी ठेवला. हा, लोकांना काय सूचना करायच्या असतात तर त्याच्यासाठी कधी बाळांनो कोणत्या समितीनं, पण मसुदा समितीनं. मसुदा जी समिती होती ना, या मसुदा समितीनं बाळांनो लक्षात ठेवा 31 फेब्रुवारी 1948 ला. कधी, 21 फेब्रुवारी 1948 ला कच्चा मसुदा हा जो असेल मसुदा समितीने कुठं ठेवला, जनतेसमोर. आणि जनतेनं 8 महिने त्याच्यावर विचार करायला दिला. किती महिने, 8 महिने जनतेनं आपला जो काय असेल, ज्यांना ज्यांना वाटत होतं सूचना देणं गरजेचं आहे, तर त्या सुद्धा सूचना भारतीय जनतेनं द्यायला सुद्धा अधिकार देण्यात आले होते. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, 4 नोव्हेंबर 1948 ला मसुदा समितीनं तयार केलेला जो काही आराखडा असणार आहे संविधानाचा, तो कोणाकडे सुपूर्द केला, संविधान सभेकडे. हे लक्षात ठेवायचं. 4 नोव्हेंबर 1948 ला कोणाकडे, संविधान सभेसमोर सादर. भारताचा जो काही संविधानाचा आराखडा आहे हा डायरेक्ट कोणाकडे देण्यात आला, 4 नोव्हेंबर 1948 ला. आणि मग आपण कधी, तुम्हाला माहिती आहे कधी घेतला, त्याच्यावर पुन्हा 3 वेळा वाचन झालं. याच्यावरती आल्यानंतर लगेच नाही सादर झालं. किती वेळा वाचन झालं, 3 वेळा वाचन. आणि 3 वेळा वाचन होताना निव्वळ 35 दिवस कोणत्या भागावर बोललं गेलं होतं, भाग क्रमांक 3. सगळ्यात जास्त चर्चा लक्षात ठेवा, संविधानाचं हे वाचन करताना जो काही मसुदा आला ना, 3 वेळा वाचन झालं, पण सगळ्यात जास्त चर्चा कोणत्या मुद्द्यावर झाली, घटनेचा भाग क्रमांक 3. काय भाग क्रमांक 3 मध्ये, मूलभूत हक्क. मूलभूत हक्कांबाबत घटनेच्या भाग क्रमांक 3 वरती सगळ्यात जास्त चर्चा संविधानामध्ये झाली. किती दिवस संविधानावर चर्चा चालू होती, 35 दिवस. किती दिवस, 35 दिवस. एकदम लक्षात ठेवायचं, ते प्रश्न असं नॉलेज असावं. संविधान सभेची शेवटची बैठक एकदम क्लिअर. हे साध्या साध्या गोष्टी पाठ पाहिजे आपल्याला. संविधान सभेची शेवटची बैठक झाली 24 जानेवारी 1950 ला. 24 जानेवारी 1950 ला संविधान सभेची काय झाली, शेवटची बैठक झाली. आणि तुम्हाला माहिती आहे याच ठिकाणी एकूण जे सदस्य असणारे 284 सदस्यांनी संविधानाच्या प्रतींवरती स्वाक्षऱ्या केल्या. प्रती किती आहेत रे, पुन्हा किती प्रती होत्या, 3 प्रकारच्या प्रती होत्या संविधानाच्या. पहिली प्रत होती इंग्रजीत हस्तलिखित, दुसरी प्रत असणारे हिंदी हस्तलिखित, आणि तिसरी प्रत होती काय, इंग्रजी टायपिंग केलेली प्रिंट असलेली. अशा 3 प्रती होत्या. संविधानाच्या किती प्रती होत्या, 3. पहिली कशात होती, हस्तलिखित इंग्रजी, हस्तलिखित हिंदी आणि इंग्रजी त्या ठिकाणी प्रिंट, अशा 3 प्रती होत्या. या 3 प्रती एकूण किती सदस्यांनी सह्या केल्या, 284. किती सदस्यांनी, 284 सदस्यांनी त्यावरती सह्या केल्या. लक्षात ठेवायचं आहे, हस्तलिखित जे होतं ते इंग्रजी होतं, ते कोणी बनवलं होतं, रायजादा. काय, प्रेम बिहारी रायजादा, किंवा त्याला सक्सेना पण म्हणतात. आणि हिंदीमध्ये वसंत वैद्य. लिहून द्या. हस्तलिखित जे होते ना, लिहून घ्या बाळांमध्ये. हस्तलिखित जे होते ना, तर या हस्तलिखितांमध्ये 2 होते, एक हिंदी होता आणि एक काय होतं बाळांनो, इंग्रजी. इंग्रजी आणि दुसरं काय बाळांनो, हिंदीमध्ये होतं. हा, हिंदी आणि इंग्रजीचं कोणी लिहिले बाळांनो, प्रेम बिहारी रायजादा, किंवा त्यांना सक्सेना पण म्हणतात. प्रेम बिहारी रायजादा म्हणजे त्यांना सक्सेना पण आहे काय ठिकाणी. यस. हिंदीमध्ये कोणी, वसंत वैद्य. हा, हिंदी मधली जी हस्तलिखित आहे ते कोण लिहिलं, वसंत वैद्य यांनी लिहिलं. आणि आज जे आपलं मेन संविधान आहे ना, ते मेन संविधान कोणत्या वायूमध्ये ठेवलेलं आहे तर लक्षात ठेवा, हेलियम मध्ये. हेलियम असलेल्या वायूच्या डब्यामध्ये आज आपलं संविधान काय, मूळ जी प्रत आहे आपली, जी मूळ असणारं संविधान जे 16/22 या कागदाच्या मापावरती लिहिलेलं आहे. किती बा,
16/22 मापाच्या 4.25 किलो वजन असणार आपल्या संविधानाचा तो मेन जो काय असणार बंच असेल तो किती किलोचा आहे 4.25 किलो 3.75 16/22 असं त्याचं माप असणार आहे आणि 251 पान आहे आणि ते जो काय बॉक्स आहे तो कुठे आहे आज पण आपल्या संविधानाच्या लायब्ररीमध्ये आहे आणि त्या लायब्ररीमध्ये त्याला कोणत्या वायूमध्ये ठेवलेला आहे बॉक्समध्ये जो काय डब्बा असेल त्या डब्यामध्ये कोणता वायू आहे हेलियम कोणता वायू बाळांनो हेलियमचा एवढं लक्षात ठेवायचं बाकी काय नाही आणि तुम्हाला माहिती आहे 26 नोव्हेंबर 1949 ला काय केली आपण घटना स्वीकारली भारतीय जनतेने कधी स्वीकारली 26 नोव्हेंबर 1900 म्हणून 26 नोव्हेंबर हा आपला काय बाळांनो संविधान दिन आहे आपला संविधान काय आहे दिन आहे राईट अजून याच्यामध्ये मग मला सांगा आकाश जेव्हा 26 नोव्हेंबर 1949 ला आपण संविधान स्वीकारलं भारताच्या संविधानामध्ये त्यावेळेच्या कलमांची संख्या होती 395 किती कलम होते 395 परंतु माझा मुद्दा आहे ज्यावेळेस आपण संविधान स्वीकारलं ना त्यावेळेस डायरेक्ट आपण कोणतेच कलम स्वीकारले नव्हते तर त्यावेळेस सुरुवातीला एकूण किती कलम स्वीकारले होते 26 नोव्हेंबर 1949 ला किती कलमांचा अंमलबजावणी सुरू झाली होती तर लक्षात ठेवा या दिवशी अंमलबजावणी सुरू झालेली कलम होती 16 किती कलमे होती 16 कलमांची अंमलबजावणी सुरू झाली होती किती कलमांची घटना जरी आपली अंमल सुरू कधी झालाय इथं पाहतो आपण 26 जानेवारी 1950 ला आपला भारताच्या राज्यघटनेचा अंमल सुरू झाला या ठिकाणी अंमलबजावणी इथून सुरू झाली परंतु याच्या अगोदर जे एकूण कलम आपले 395 होते यापैकी किती कलम स्टार्ट झाली होती 16 जी कलम आहेत ना बाळांनो तर ही 16 कलमांना त्याच ठिकाणी अंमलबजावणी सुरू केली होती कधी 26 नोव्हेंबर 1949 ला 16 कलमांची अंमलबजावणी सुरू झाली होती आणि 26 जानेवारी 1950 ला भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणतात कारण याच दिवशी काय झालं होतं 26 जानेवारी 1930 ला भारतानं पहिला काय केला होता स्वतंत्र दिन पाळला होता कुठं कारण 31 डिसेंबर 1930 ला 31 डिसेंबर 1929 ला लाहोर अधिवेशनामध्ये लाहोर नदीच्या तीरावरती पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या ठिकाणी तिरंगा ध्वजाचं काय केलं होतं ध्वजारोहण केलं होतं आणि त्यानंतर ठरवलं होतं का 26 जानेवारी हा भारताचा पहिला स्वतंत्र दिन असेल म्हणून 26 जानेवारी 1930 या दिवसापासून दरवर्षी भारतीय लोक स्वातंत्र्यापूर्वी 26 जानेवारी काय करायचे स्वतंत्र दिन म्हणून पाळायचे मग 26 नोव्हेंबर 1949 ला जरी आपली घटना एकदम लिहून क्लिअर झाली पण तरी पण ठरवलं का नाही आता 26 जानेवारी जवळ आलंय आणि 26 जानेवारी या दिवशी आपण काय करत होतो आपला स्वतंत्र दिन साजरा करत होतो म्हणून या दिवसाचं औचित्य लक्षात ठेवून आज भारत प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतोय 26 जानेवारी मग पाकिस्तानचा प्रजासत्ताक दिन कधी आहे अरे झाले रताळ्याने उत्तर देतात 14 प्रजासत्ताक दिन आहे आमचा व्हेरी नाईस 23 मार्च लिहून द्या कुठतरी काढायला पाकिस्तानचा प्रजासत्ताक दिन 23 मार्च कारण त्या दिवशी आपल्या महान व्यक्तीला फाशी झालेली आहे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना झालं आता तुम्हाला जे जे आठवण मध्ये ते सांगतो ओके 26 जानेवारी झालं आता आपल्या घटनेत एकूण किती सदस्यांनी सह्या केल्या होत्या चला एकूण घटनेचे सदस्य किती होते स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यानंतर झाले आपले 299 किती सदस्य होते 299 याची परत 3 गटात वर्गवारी काय रे बोलीनो 3 गटामध्ये म्हणले काय येणार आहे आता याच्यामध्ये काय येणार ब्रिटिश प्रांत याच्यात परत ब्रिटिश प्रांत आले पहिलं पाहिलं होतं आता इथं पण येणार आहे त्यानंतर कमिशनर प्रांत नंतर काय येणार संस्थानिक दोन्ही आकड्यांची ना या ठिकाणी वर्गवारी करायची किती सदस्य होते स्वातंत्र्यानंतर 299 स्वातंत्र्यापूर्वी 389 पूर्वीचा आकडा किती होता 292 इथे किती होता 4 आणि इकडे किती होता सतीश 93 हे कधी 389 होते त्यावेळेस मग आता काय बाळांनो 299 तर इथं लक्षात ठेवायचं ब्रिटिश प्रांतातून 226 हे आकडे तुमच्या क्लिअर लक्षात आहे कमिशनर प्रांतामध्ये एकच गेला कोणता गेला एबीसीडी मधला कोण गेला बी गेला म्हणजे कोण गेला बलुचिस्तान गेला म्हणजे पहिला कोण राहिला अजमेर त्याला मारवाड असं म्हटलं जातं अजमेर पण तसंच राहिला त्यानंतर दिल्ली पण राहिला अजून कुर्ग म्हणजे कोणता आता तर कर्नाटक मधला असणार सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा आणि संस्थानिक किती राहिले आपले 70 किती राहिले 70 आहे 73 नाही किती आहे 70 3 आणि 26 कारण बेरीज किती बरोबर आहे ना झाले 299 स्वातंत्र्यानंतर किती आपले 299 त्यांची वर्गवारी 226 हे ब्रिटिश प्रांतांमधून येणार आहे त्यानंतर कमिशनर प्रांत 3 याच्यातला फक्त गेला कोणता बलुचिस्तान आणि 13 संस्थानिक हे पाकिस्तानला दिले लक्षात ठेवायचं मग राहिले किती बाळांनो 70 मग लक्षात ठेवायचंय पहिल्यांदा किती होते घटनेवर एकूण किती सदस्यांनी सह्या केल्या असा प्रश्न दिला मी तर करणारे सह्या किती 284
काही लोक त्या दिवशी आलेच नाही, पाऊस चालू होता, काही लोक आजारी असतील. त्याच्यामध्ये जे काही 299 व्यक्ती असतील, लक्षात ठेवायचंय या 299 व्यक्तींपैकी 284 व्यक्ती आल्या आणि त्यांनी सह्या केल्या. कोणत्या दिवशी सह्या केल्या तर 24 जानेवारीला. कधी केल्या बाळांनो? 24 जानेवारी 1900 काय कधी येणार? 24 जानेवारी शेवटची बैठक 50च ना, 24 जानेवारी 1950 ला शेवटची बैठक झाली. 284 सदस्य आले होते, त्यांनी सह्या केल्या आणि वरून राजाचं त्या दिवशी काय होतं तर वर्षाव चालूच होता. आणि सगळ्यात महत्वाचं सह्यांवरून विषयीला पहिली सही नेहरू. ओके, त्यानंतर शेवटची सही कोणाची आणि शेवटची सही केली कोणी? पहा शब्द कसे, सही केली. हा, पहिली सही कोणी केली? पंडित जवाहरलाल नेहरू. हे लक्ष द्या, लक्ष द्या. तुम्हाला सांगितलं मी एवढे कष्ट घेतले तर तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे. 1 मिनिट सुद्धा व्हाय. आज गणेश चतुर्थी आहे तरी आपण क्लास करतोय, आपल्याला त्याचा काहीतरी प्रॉफिटच मिळाला पाहिजे. पहिली सही कोणी केली? पंडित जवाहरलाल नेहरू. काही लक्षात नेहरू 1 नंबरला तसं काय पंतप्रधान होते ते. त्यानंतर शेवटची सही कोणाची बाळानं? या ठिकाणी फिरोज गांधी. सॉरी, या ठिकाणी हा फिरोज गांधी आहे. हा, बडबड नका करू, एकदम क्लिअर आहे. आणि शेवटची सही कोणी केली? डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी. सगळ्यांच्या सह्या झाल्या, सही कोणाची झाली? राजेंद्र प्रसाद. पण तसं जर पाहायला गेलं तर पहिल्या सही कोणाची असायची? राष्ट्रपतींची. 1 नंबरला सही कोणाची होती? राष्ट्रपतींची. राष्ट्रपतींनी अख्ख्यांच्या सह्या झाल्या, शेवटी येऊन सही केली. मग पहिली सही कोणी केली? नेहरूंनी. त्यानंतर शेवटची सही कोणाची आहे? फिरोज गांधी. पण शेवटची सही कोणी केली म्हणजे आकडेवारीनुसार 1. हा, इथं कोण असणार? पण राष्ट्रपती. म्हणजे राष्ट्रपती म्हणजे कोण असणार? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2 नंबर कोण? नेहरू. हे काय असतील? भारताचे पंतप्रधान झाले नाही की हे. समजा राष्ट्रपतींची 1 नंबरला सही होती, पण राष्ट्रपतींनी सही केली का नाही? पण पहिली सही कोणी केली? पंडित नेहरूंनी. हा, मग नंतर लक्षात ठेवायचं शेवटची सही म्हणजे 284 नंबरची सही कोणी केली? फिरोज गांधी. हे कोण होते? इंदिरा गांधी यांचे पती होते फिरोज गांधी. खूप तत्ववान माणूस होता. फिरोज गांधींनी किती नंबरला सही केली? 284. पण या सगळ्यांच्या सह्या झाल्या, शेवटी कोणी सही केली? भारताचे राष्ट्रपती. कोणी बाळानं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. समजलं मग? हा, अशा सह्यांचा लक्षात ठेवायचंय. ओके, हा, टोटल मग किती लोक होते? हा, मग पहिल्या बैठकीच्या संदर्भात जर विचारलं तर किती महिला हजर होत्या? हा, या ठिकाणी महिला किती हजर होत्या? महिला किती असणार? 15 महिला होत्या. किती महिला होत्या? संविधान सभेमध्ये असणारी एकूण 15 महिला होत्या. लक्षात ठेवायचं, 15 महिलांबाबत एकदम क्लिअर लक्षात ठेवायचं. पुढे पहा, घटना समितीची पहिली बैठक कोणी आमंत्रित केली होती? हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. चला तुम्हाला माहितच नाही, 100% सांगतो. घटना समितीची पहिली बैठक कोणी आमंत्रित केली होती? कोणी सतीश? पहा, BN राव, लॉर्ड वेवेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू. काय उत्तर असावं? सगळ्यांचं गलत आहे. याचं ऍक्युरेट उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. कोणी आमंत्रित केली होती? संविधान सभेची पहिली बैठक या ठिकाणी जवाहरलाल नेहरूंनी आमंत्रित केली होती. लॉर्ड वेवेल यांचं म्हणणं होतं, यांच्या म्हणण्यानुसार काय करा, BN रावांना सल्लागार केलं होतं. आपण कोणाला केलं होतं? BN रावांना सल्लागार केलं होतं. अजून एक महत्वाचं, पहिल्या बैठकीचं उद्घाटन नेहरूंनीच केलं होतं. कोणी केलं होतं? नेहरू. हे लक्षात ठेवा. पहिली बैठक कोणी आमंत्रित केली? नेहरूंनी. पहिल्या बैठकीचं अध्यक्ष सुद्धा उद्घाटन सुद्धा कोणी केलं होतं? पंडित नेहरूंनी. आणि पहिल्या बैठकीचं उद्घाटन कोणाला करायचं होतं? यांना करायचे होते उद्घाटन, परंतु भारतीय लोकांनी त्यांना विरोध केला. लॉर्ड वेवेलला काय करायचं होतं? पहिल्या या बैठकीचं उद्घाटन लॉर्ड वेवेलला करायचं होतं, भारतीय लोकांनी विरोध केला. म्हणून पहिल्या बैठकीचं उद्घाटन कोणी केलं? पंडित जवाहरलाल नेहरूंनी. एकदम लक्षात ठेवायचं. मग पण यांनी सांगितलं BN रावाला तुम्ही घ्या. पुढे येतं बाळांनो, जम्मू काश्मीरसाठी विशेष तरतूद असणारा कलम किती बाळांनो? 370 हे तयार करण्याचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणी केले आहे? आता ते रद्द झालं 2019 ला. 370 रद्द कधी झालं रे? 2019. बरोबर, कधी झालं? 2019 ला 370 कलम आपण रद्द करण्यात आलं. मग मला सांगा, जम्मू काश्मीरसाठी विशेष तरतूद असणारा कलम 370 तयार करण्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कोणाची होती? हे जर नीला जर बदलला ना तर मला सांगायचं आहे, कारण कसं आहे माईक त्याचा इको कमी होतो. म्हणजे लक्ष तिकडे पण दे. हा, नाही तर ती माझे बटनावर लक्ष दे. हा, काय येणार उत्तर आहे? कोण? येस येस, व्हेरी गुड. कोण आहे?
HVR अयंगार. कोणी बाळांनो? HV अयंगार ना? गलत. याचं उत्तर आहे N गोपाल स्वामी अयंगार. N गोपाल स्वामी अयंगार हे नाव असंच आलंय माझ्याकडून. गलत आहे हे लिहून. अय्यर लागत होतं माझ्याकडून. श्रेयस अय्यर ने फक्त अय्यर आहे त्या काळातले. पण ते चुकून अयंगारच झालं माझ्याकडून. लक्षात काय ठेवायचं? N गोपाल स्वामी अयंगार. आता यांच्याबद्दल तुम्हाला काय माहित पाहिजे? N गोपाल स्वामी अयंगार आहे ना, हे ना बाळांनो 1937 ते 1943 ला त्या ठिकाणी काश्मीरचे पंतप्रधान होते. जम्मू काश्मीरचे पंतप्रधान. आणि राजा कोण होता? हरी सिंग. राजाला मदत करण्यासाठी राजा हरी सिंग होता. हिंदू राजा होता. मुस्लिम जनता जाधव होते. काश्मीरचे पंतप्रधान कधी होते? 1937 ते 1943. आणि या माणसानं बाळांनो लक्षात ठेवा, पुढे जाताना बरेच भारतातला हा जो काही काश्मीरचा प्रश्न आहे ना, याच्या बाबत सुद्धा आहे ना आंतरराष्ट्रीय स्तरावरती संयुक्त राष्ट्र संघात जाऊन आपलं मत मांडलेलं आहे. संयुक्त राष्ट्र संघ या ठिकाणी जाऊन संयुक्त राष्ट्र संघात जाऊन भारताची जम्मू काश्मीर बाबतची भूमिका कोणी मांडली असेल बाळांनो? N गोपाल स्वामी अयंगार यांनी मांडली. ते 1937 ते 1943 या काळामध्ये काय होते? काश्मीरचा राजा हरिसिंग यांचे काय होते? ते सल्लागार पंतप्रधान होते. आणि त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं बाळांनो, त्यांचा अजून एक महत्वाचा तिथला त्या ठिकाणी शेख अब्दुल्ला हे सगळ्यात निकटवर्ती असेल. नंतर शेख अब्दुल्ला काय झाले बाळांनो? तर त्या ठिकाणचे पंतप्रधान झाले. कोणानंतर? N गोपाल स्वामी नंतर अयंगारांनंतर कोण झाले? शेख अब्दुल्ला. आणि शेख अब्दुल्ला यांचा मुलगा कोण आहे? उमर अब्दुल्ला. आता कोण आहे काश्मीरचा मुख्यमंत्री? कोण आहे? उमर अब्दुल्ला. कोण आहे सध्या? उमर अब्दुल्ला हे काश्मीरचे काय असणारे? मुख्यमंत्री असणारे. तेच उमर अब्दुल्ला हे कोणाचे आहेत बाळांनो? शेख अब्दुल्ला यांचे चिरंजीव आहे. आणि शेख अब्दुल्ला यांच्याच मुळे काश्मीर जो आहे तो त्या ठिकाणाहून भारतात येण्यास खूप महत्वाची भूमिका राहिली असेल. शेख अब्दुल्ला आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे खूप चांगले मित्र होते, म्हणून भारताला काश्मीर मिळाला असेल. नाही तर त्या ठिकाणी शेख अब्दुल्लानं राजा हरिसिंग यांचं जर मन धारणा बदलवली असती तर त्या ठिकाणी हरिसिंगला त्या ठिकाणाहून त्यांची हत्या करून सुद्धा त्यांनी सगळ्यांनी काय केलं असतं? तर त्या ठिकाणी काश्मीर कुठं नेलं असतं? तर त्यावेळेस पाकिस्तानमध्ये. पण खरंच त्यावेळेस शेख अब्दुल्लांची भूमिका ठाम होती आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्हाला त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून निवडलं जाईल. कोणाचं? काश्मीरचा. आणि काश्मीरला 370 कलमानुसार स्वायत्त जे काही राज्य आहे त्याचा दर्जा दिला जाईल आणि त्याच्यानुसार तुम्ही काय राहणार? स्वायत्त झाल्यानंतर तुम्ही काश्मीरचे काय राहणार? पंतप्रधान. म्हणून शेख अब्दुल्लाला माहित होतं का जे काही पंडित नेहरू हे त्यांचे चांगले मित्र असल्यामुळे त्यांचे संबंध चांगले होते, म्हणून त्यांनी पंडित नेहरूला सपोर्ट केला. म्हणून आपल्याला काश्मीर मिळालं. नंतर लक्षात ठेवा, जेवढे काही संस्थान होते ना, बाकीच्या संस्थानिकांचे सदस्य तरी नंतर घटना समितीत सामील झाले, परंतु ते हैदराबादचा निजाम शेवटपर्यंत आला नाही. म्हणजे तो आलाच नाही, तो पळून गेला. कुठं बाळांनो? पाकिस्तानमध्ये. पण शेवटपर्यंत तो भारताच्या संविधान सभेचा सदस्य झाला नाही. एकदम ठाम होता तो हैदराबादचा निजाम. लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला हे माहिती आहे BN राव तर काय सल्लागार आहे. इथं या श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी 1951 ला जनसंघाची स्थापना केली. 1951 ला जनसंघाची स्थापना. अटल बिहारी वाजपेयी यांना खूप मानतात. अटल बिहारी वाजपेयींचे हे आयकॉन होते श्यामाप्रसाद मुखर्जी. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं खूप काम आहे बाळांनो. झालं? ठीक आहे. हे यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं. पुढे सुरुवातीला जी मूळ घटना होती त्यात एकूण किती पानांची संख्या होती? मी आत्ताही बोलता बोलता सांगितलं होतं. किती पानांची संख्या? कलम होती. कलम किती? 5 आपली. किती कलम आहे? सुरुवातीच्या घटनेमध्ये कलमांची संख्या 5 आपली. किती बाळांनो? कलम आहेत आपले किती? 395. परिशिष्ट किती होते? सर्वदे सांग प्रियंका. 8. आणि प्रकरण किती होते? 22. राईट. आता किती होईल? 12. प्रकरण किती आहेत? 25. त्याचे ते काय झाले? काही निश्चित करण्यात आले, काय पुन्हा ऍड झाले. मी त्याच्यावर नंतर बोलून पुढे आल्यानंतर कलम. आणि आज कलम किती आहे? 465 प्लस. हे आत्ता बोलतो आपण. सुरुवातीला 395, 8 आणि काय 22. आता 465, 470 पण म्हणतात. 12 आणि काय बाळांनो? 25 आहे. ओके. आता मुद्दा आहे बाळांनो, पानं विचारले. मी काय विचारलं? पानं. मी विचारण्यापेक्षा पुस्तकांमध्ये जी माहिती आहे तुम्हाला एकदम प्रोफेशनल जायचंय, म्हणून लक्षात ठेवायचं बाळांनो. या ठिकाणी उत्तर आहे 251. किती बाळांनो? 251. किती पान आहेत? लक्षात ठेवा. ती पहा भारताची राज्यघटना. मी तुम्हाला आत्ता सांगितलं हस्तलिखित दोन हस्तलिखित आहे आणि एक काय प्रिंट आहे, इंग्रजी प्रिंट आहे.
पहिलं हस्तलिखित इंग्रजीत आहे ते कोणी लिहिलंय? 6 महिने लागले होते. त्या माणसाने 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही. कोणी बाळानो? प्रेम बिहारी रायजादा यांनी 6 महिने अविरत, भयानक सुंदर अक्षर होतं, अप्रतिम अक्षर असणारा माणूस आहे. आणि त्या माणसानं लिहिण्यासाठी किती महिने घेतले होते? 6 महिने. आणि किती पेजेस आहे बाळानो? तर 251 पेजेस लिहिले. आणि तो जे पेज आहे त्या पेजचा आकार पण पहा, 16x22 चा आकार होता. कागद आकार, हा कागदाचा आकार कसा आहे? त्या कागदाचा आकार बाळांनो काय होता? 16x22 आकार होता. आणि भारताच्या राज्यघटना, मूळ राज्यघटनेचं वजन जर म्हटलं बाळांनो तर 4.25 किलो आहे. 3.75 किलोग्रॅम आहे. किती वजन आहे? 3.75 किलोग्रॅम. आणि आता ही आपली जी राज्यघटना आहे ती काय बाळांनो? राज्य संविधानाची जी लायब्ररी त्या लायब्ररीमध्ये ठेवण्यात आली. कोणत्या वायू बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये? कोणता? हेलियम मध्ये. मी अगोदर सांगितलं होतं, त्याच्यावर काही जास्त चर्चा करत नाही, हेलियम बद्दल बोललो मी. ओके, ठीक आहे. त्रिमंत्री योजनेचे प्रमुख कोण होते? त्याला सांग रे मला, ट्रिप्स सिल किंवा पॉप्सिल सांगणार एक कोणाला तरी सांगा, ज्याला वेळ असेल 2-3 मिनिटात येणार असेल कोणीतरी. एक ट्रिप्स सिल पाहिजे रे मला, कशाला असेल तर पाय वरती, नाही तर मग पाय. त्रिमंत्री योजनेचे प्रमुख कोण होते बाळांनो? सगळ्यात पहिले त्रिमंत्री योजनेचे प्रमुख कोण? सगळ्यात. आता हे त्रिमंत्री योजनेमध्ये ना ए बी अलेक्झांडर होते, स्टेफर्ड क्रिप्स होते, सर टार्टिक लॉरेन्स होते. त्रिमंत्री योजनेला अजून एक नाव काय होतं प्रवीण? काय नाव होतं त्रिमंत्री योजनेला? दुसरं नाव काय होतं? कॅबिनेट मिशन. काय नाव होतं? कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशनची स्थापना मी दिला लिहून आता. कधी बाळांनो? 24 मार्च 1946. आणि कॅबिनेट मिशन भारतात आले बाळांनो लिहा, मे 1946 ला. ओके. आणि कॅबिनेट मिशन नुसार भारताचं संविधान निर्माण भारताचं जे संविधान निर्माण झाले ना ते कॅबिनेट मिशन मुळे निर्माण झालंय. भारतामध्ये लक्षात ठेवा 1945 ला सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली ती इंग्लंडमध्ये. 1945 मध्ये कधी सतीश? 15 ऑगस्ट 1945 ला दुसरं महायुद्ध संपलं. त्या ठिकाणी इंग्लंडच्या सैन्यानं काय केलं? राधाकृष्ण, जपानच्या सैन्यानं इंग्लंडच्या सैन्यापुढे शरणागती पत्करली. आणि अशा प्रकारे दुसरा महायुद्धाचा काय झाला? शेवट झाला तिथं. नंतर ऑफिशियली नंतर पुढे पाहतोय आपण, ऑफिशियली नंतर पुढे गेल्यानंतर आपण पाहतो 2 सप्टेंबरला काय झालं असेल तर त्या ठिकाणी लिखित स्वरूपात काय झाली? माघार. परंतु जपानच्या सैन्यानं शरणागती इंग्लंड पुढे कधी ठेवली होती? 15 ऑगस्ट 1945. भारताला स्वातंत्र्य द्यायचं होतं. लॉर्ड वेव्हल ऍटली जेव्हा इंग्लंडचा पंतप्रधान झाला, इंग्लंडचा पंतप्रधान म्हणजे 1945 ला पुन्हा इंग्लंडमध्ये सुद्धा सत्ता परिवर्तन झालं. हुजूर पक्षाचं सरकार गेलं आणि कोणाचं सरकार आलं? मजूर पक्षाचं सरकार आलं. मजूर पक्षाचा नेता कोण होता? क्लेमेंट ऍटली होता. आणि त्या ठिकाणी विस्टन चर्चिलचा पराभव झाला. जो विस्टन चर्चिल म्हणत होता इंग्रजी साम्राज्यावर कधीच सूर्य मावळणार नाही. कोण म्हणत होतं? विस्टन चर्चिलचं म्हणणं होतं की आमच्या साम्राज्यावर सूर्य कधीच मावळणार नाही. त्या विस्टन चर्चिलचा सुद्धा 1945 ला पराभव झाला. आणि मजूर पक्षाचा नेता कोण? क्लेमेंट ऍटली हा पंतप्रधान झाला. आणि ऍटली हा आपल्या पंडित नेहरूंचा एकदम चांगला मित्र होता. त्यांना शब्द दिला होता नेहरूंना, भारतीय नेत्यांना, की जर माझं सरकार आलं तर मी तुम्हाला काय देणार? स्वातंत्र्याचा विचार. त्यानंतर 1945 ला जेव्हा ऍटलीचं मजूर पक्षाचं सरकार आलं तेव्हा त्यांनी सांगितलं जून 1948 पर्यंत आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ. कधी म्हटले होते ते? जून 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र्य देऊ. पण तुम्हाला माहितीये काय झालं? 2 सप्टेंबर 1946 ला हंगामी सरकारची स्थापना झाली. आणि हंगामी सरकारच्या स्थापनेनंतर त्या ठिकाणी वेव्हेलनं हंगामी सरकारला सपोर्ट केला. आणि ते म्हणजे भारतीय लोक किंवा राष्ट्रीय काँग्रेसनं हंगामी सरकार स्थापन करा. पण मुस्लिम लीगने त्याला विरोध केला, कारण वेव्हेल योजनेमध्ये काय नव्हतं? 2 राष्ट्रांची निर्मिती. आणि त्यानंतर त्रिमंत्री योजनेत 2 राष्ट्रांच्या निर्मितीबाबत काहीच नव्हतं. म्हणून त्यांनी 16 ऑगस्ट कशाच्या विरोधात जाऊन 2 सप्टेंबरच्या हंगामी सरकारला विरोध आणि वेव्हेलच्या या योजनेला विरोध, त्यानंतर त्रिमंत्री योजनेला विरोध म्हणून काय केला? प्रत्यक्ष कृती कार्यामा क्रम आखला. कधी? 16 ऑगस्टला त्यांनी हिंदूंना कापायला सुरुवात केली. हिंदू मुसलमानाच्या दंगली सुरू झाल्या. नंतर माउंटबेटन यांना सगळ्यांना कळालं की आता भारतामध्ये ऑगस्ट किंवा जून 1948 पर्यंत निभावून लागणं शक्यच नाही, नाही तर भारतामध्ये रक्तपात थांबणारच नाही. म्हणून त्या ठिकाणी जून 1948च्या स्वातंत्र्याऐवजी डायरेक्ट काय केलं? माउंटबेटन उभे होते पत्रकार परिषदेसमोर आणि सांगितलं त्यांनी नजीकच्याच काळामध्ये आम्ही आताच भारताला नजीकच्या काळामध्ये स्वातंत्र्य देतात. तर पत्रकारांनी त्या ठिकाणी माउंटबेटनला विचारलं भारताला नजीकच्या काळात म्हणजे नेमकं कधी स्वातंत्र्य देताय तुम्ही? तर त्यावेळेस माउंटबेटननं हा शब्द टाकला होता, कोणाला न विचारता. इतिहासामध्ये नोंद आहे 15 ऑगस्ट 1947 ला आम्ही भारताला काय देत आहे? स्वातंत्र्य देत आहे. 2 वेगळे राष्ट्र निर्माण होतील, एक पाकिस्तान एक काय असेल? भारत. असं कोण म्हटलं? लॉर्ड माउंटबेटन. त्यांनी 15 ऑगस्ट ही तारीखच का निवडली? कारण 15 ऑगस्ट 1945 ला दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपानच्या सैन्यानं काय केलं होतं?
इंग्लंडच्या सैन्यापुढे काय केली होती, शरणागती. आणि त्या एका तुकडीचं नेतृत्व कोण करत होता, माउंटबॅटन. हा माउंटबॅटन साठी एक सन्मानाचा दिवस होता आणि इंग्लंडसाठी हा एक सन्मानाचा दिवस होता. म्हणून आपल्याला त्या दिवशी काय दिलं त्यांनी, स्वातंत्र्य. हे लक्षात ठेवायचं बाळांनो. नंतर पाहू इथे येतो आपण, या घटनेचे प्रमुख कोण, त्रिमंत्री योजनेचे प्रमुख कोण, मग हा सर पॅट्रिक लॉरेन्स. हे कोण होते, भारत मंत्री. भारत मंत्री कोण होते, लक्षात ठेवा कोण, तर सर पॅट्रिक लॉरेन्स. म्हणून यांना काय करण्यात आलं, प्रमुख. अजून त्याचे सदस्य होते कोण बाळांनो, एबी अलेक्झांडर आणि स्टेफर्ड क्रिप्स. हे तिघांमुळे या योजनेला काय म्हणतात, कॅबिनेट मिशनला त्रिमंत्री योजना म्हणतात. काय म्हणतात, त्रिमंत्री योजना. कशामुळे म्हणतात, तर या तिघ असल्यामुळे कॅबिनेट मिशन. नंतर तुम्हाला येते क्लेमेंट ऍटली, यांच्यामुळेच ही योजना आली, यांनीच पाठवली. आणि हे कोण होते बाळांनो, इंग्लंडचे पंतप्रधान. लिहा इथं बाळांनो. आणि कोणत्या पक्षाचे, त्यावेळेसचे इंग्लंडचे पंतप्रधान, इंग्लंडचे पंतप्रधान बाळांनो. आणि पक्ष होता त्यांचा मजूर. आणि हुजूर पक्ष कोणाचा होता, विस्टन चर्चिल. 2-4 नावं इथे समजली ना त्यांची लक्षात आहे. विस्टन चर्चिल, त्यानंतर रम्स मॅकडोनाल्ड, कारण त्यांनी जातीय निवाडा मांडला होता. त्यानंतर अजून कोण असतील बाळांनो, तर हे एक व्यक्ती क्लेमेंट ऍटलिन. अजून एक नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला, 1857चा उठाव कोणत्या पंतप्रधानाच्या काळात झाला, काय नाव आहे त्यांचं, पामस्टर. त्यावेळेस इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते, पामस्टर. डिझरायली त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होता. आणि डिझरायलीने त्यावेळेस काय केला होता, विरोध केला होता का भारतामध्ये झालेला हा जो काही 1857ची क्रांती आणि खरंच त्या लोकांनी केलेली प्रामाणिकपणे आपल्या आझादीसाठी केलेली क्रांती, असं कोण म्हणलं होता, डिझरायली. डिझरायली कोण होता त्यावेळेस, इंग्लंडचा विरोधी पक्ष नेता होता. एवढं नाही पटपट तुमचं, राहू दे. चला घ्या पुढे. पुढला प्रश्न आहे, संविधान सभेचे एकूण किती सत्र झाली. येस, व्हेरी गुड. किती सत्र झाली, 11. एकूण किती सत्र झाली बाळांनो, संविधान सभेची एकूण 11 सत्र झाली. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे 11 जे सत्र आहेत ना, तर याच्यामधले ना बाळांनो, स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर, हा स्वातंत्र्यापूर्वी किती झाले, स्वातंत्र्यानंतर किती झाले. हा, स्वातंत्र्यापूर्वी किती सत्र पार पडली, 4. आणि स्वातंत्र्यानंतर किती बाळांनो, 7. अशी टोटल किती झाली, 11. पहिलं कधी आणि शेवट तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे, सत्र कोणतं बाळांनो, पहिले सत्र आणि शेवटचे सत्र. पहिले सत्र कधी झाले, कधी बाळांनो, 9 डिसेंबर. पहिले सत्र, तुम्हाला या तारखा फक्त दोघांच्याच लक्षात ठेवायचे. पहिले सत्र लक्षात ठेवा, 9 डिसेंबर 1946 ते काय 23 डिसेंबर 1946 हे पहिलं सत्र पार पडलं. पहिल्या सत्राची तारीख तुमची क्लिअर पाठ पाहिजे. 2च पाठ करायचे. आणि 5व्या सत्रामध्ये ना 14 ऑगस्टला मध्यरात्री सुरू झालेलं सत्र असणार आहे. 14 ऑगस्ट 1947 ते 30 ऑगस्ट 1947. कितव्या सत्रामध्ये, 5व्या सत्रामध्ये भारताला काय मिळालं होतं, स्वातंत्र्य. आणि शेवटचं सत्र 11वं कधी तारीख आहे बाळांनो, तर लक्षात ठेवा 11 सत्र हे दोन्हींच्या तारखा लक्षात ठेवायच्या तुम्ही. तर ते आहे बाळांनो 14 नोव्हेंबर, नेहरूंचा जन्म येतो 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1900 काय येणार 50 49 ना 49 सॉरी 49 समजलं. हे दोन्ही सत्र पाठच पाहिजे तुमच्या, पहिलं आणि शेवटचं, बाकी काहीच गरज नाही आपल्याला. आणि 5व्या सत्राच्या वेळी कधी झालं ते 14 ऑगस्ट 1947 ते 30 ऑगस्ट 1947. मध्यरात्री कोणतं सत्र सुरू झालं होतं लक्षात ठेवा, मध्यरात्रीचं सत्र. मध्यरात्रीचं सत्र कोणतं असणार बाळांनो, कितवे 5वे. आणि ते कधी सुरू झालं 14 ऑगस्टच्या मध्यरात्री ते 30 ऑगस्ट पर्यंत. कारण भारताला काय मिळालं होतं या ठिकाणी, काय मिळालं होतं, स्वातंत्र्य. 14 ऑगस्टच्या रात्री हे सुरू झालेलं सत्र म्हणजे एकूण सत्र किती झाले 11. समित्या किती आहे 22. समित्या किती आहे 22. सत्र किती आहेत 11 लक्षात ठेवायचा. पहिल्या सत्राचा टाइम पिरियड 9 डिसेंबर. पहिलं सत्र सुरू झालं 9 डिसेंबर 1946 ते काय 23 डिसेंबर 1946. 11वं सत्र झालं 14 नोव्हेंबर 1949 ते काय 26 नोव्हेंबर 1900. 26 नोव्हेंबर आपल्याला माहिती आहे काय तो संविधान दिन आहे, हुंडा विरोधी दिन आहे महाराष्ट्राचा. आणि 14 नोव्हेंबर कोणाचा जन्मदिवस आहे, पंडित जवाहर. म्हणजे त्या तारखा पाठ व्हायला काय टाइम लागत नाही. पुढे पहा, संविधान सभेला संबोधित करणारे पहिले सदस्य कोण. चला
नाही येत तुम्हाला, मला माग हा ठीक आहे. संविधान सभेला संबोधित करणारे पहिले सदस्य कोण? नाही येणार, मला माहिती आहे तुम्हाला. उत्तर द्या, जे.बी. कृपलानी. संविधान सभेला संबोधित करणारे पहिले सदस्य कोण होते? जे.बी. कृपलानी. आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा कोण होते? भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते बाळांनो? लक्षात ठेवायचं कोण आहे? तर जे.बी. कृपलानी अध्यक्ष होते. लक्षात ठेवायची ही सगळ्यात महत्वाची. आणि भारताचे पहिले संविधान सभेचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष कोण झालं होतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर संविधान सभेचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद व्हावे ही सूचना कोणी मांडली होती बाळांनो? ही सूचनाच मांडली होती कोणी बाळांनो? जे.बी. कृपलानींनी. कोणी मांडली होती? संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पद भूषावं अशा स्वरूपाची सूचना मांडणारे सुद्धा कोण होते? जे.बी. कृपलानी. म्हणजे का असा एखादं माहिती म्हणून चला. बाकी ते पंडित नेहरू, लॉर्ड वेल पाहू थकलो आपण. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा कोण आहेत? संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष. त्यानंतर पहा, लॉर्ड माउंटबॅटन यांच्या सांगण्यावर माउंटबॅटन योजना कोणी तयार केली? पहिला मुद्दा आहे, या योजनेनुसार भारताची काय झाली? फाळणी. मग उत्तराकडे जाऊ आपण. माउंटबॅटन योजनेनुसार भारताची फाळणी झाली. माउंटबॅटन योजना कधीची? 3 जून 1947. 3 जून 1947. माउंटबॅटन योजनेनुसार भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा कधी रे? कायदा सांगितला ना आता मी. काय? 18 जुलै 1947. या समितीनुसार. मग भारताची जी काही माउंटबॅटन योजना आहे ती माउंटबॅटन तयार नव्हती केली, त्यानं फक्त सल्ला दिला होता. आणि भारताच्या माउंटबॅटनच्या सल्ल्यानुसार तर कोणी केली होती? व्ही.पी. मेननने. कोणी केली होती बाळांनो? व्ही.पी. मेनन. हे IAS अधिकारी होते, हुशार माणूस होता. व्ही.पी. मेनन यांनी त्या ठिकाणी काय केलं असेल बाळांनो? तर त्या ठिकाणी घटना निर्माण करण्याचं सगळ्यात महत्वाचं काम केलं असेल. सी राजगोपालचारी यांनी कोणती योजना आणली होती? राजाजी. आणि लिहा इथं, पाकिस्तानच्या निर्मितीला प्रथम मान्यता देणारी भारताची पहिली जर समिती कोणती असेल किंवा योजना असेल ती म्हणजे राजाजी योजना. कोणती योजना आहे? राजाजी योजना. राजाजी योजना 1944 ला. आणि पाकिस्तानला मान्यता देणारी पहिली भारतीय योजना कोणती असेल? राजाजी. पाकिस्तान त्यांना कॉन्फिडन्स वाढला, पाकला मान्यता, पाक निर्माण करा, पाकिस्तान निर्माण करा. पाकिस्तानच्या अमोल काय बघा हसलं चुकलं जाऊ काय नाही. पाकिस्तानच्या निर्मितीला मान्यता देणारी भारतातली पहिली समिती. तुला दूध चॉकलेट आहे थोडाफार नर्वस आहे म्हणलं मग मी कॉफसिल खातो तू पण घे. नाही तर ऑनलाईनच्या पोरांना वाटायचं राहणे तंबाखू खाते काय म्हणून नाही का. गाडा नको बाबा, एक शिक्षकच असावा. नाही तर आम्ही जर नाटक करत आलो तर मग मजा येईल नाही का. चला सर्व ते आलं बा. उत्तर आहे हे. हा म्हणतोय ते गणितामुळे सवय लागली. आलं का? पाकिस्तानला मान्यता देणारी भारताची पहिली समिती कोणती? राजाजी. राजाजी योजना कोणी आणली होती? सी राजगोपालचारी. सी राजगोपालचारी यांना काय म्हणतात? भारताचे आधुनिक चाणक्य. आधुनिक चाणक्य म्हणतात बाबा यांना. भारताचे आधुनिक चाणक्य कोणाला म्हणतात? सी राजगोपालचारी. भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न मिळणाऱ्या 3 व्यक्तींमध्ये पण कोण होते? सी राजगोपालचारी. सी राजगोपालचारी, डॉक्टर सी.व्ही. रमन आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ही 4 व्यक्ती होते. तर भारताचा सर्वोच्च पुरस्कार 1954 प्रदान करण्यात आला. त्यात सुद्धा कोण होते? सी राजगोपालचारी. काय झालं? ठीक आहे. त्यानंतर जे.बी. कृपलानी बद्दल बोललं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे काय म्हणतात? शिल्पकारच म्हणतात. घटनेचा त्यांनी सगळं काय तयार केलं असेल. ओके. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? चला, डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? चला, हे उत्तर पण बरोबर आहे. कायदा पद्धत नियम आणि समिती, सुकाणू समिती, ध्वज समिती आणि स्टाफ व वित्त समिती हे 4च्या 4 बरोबर आहे. वरील सर्व, कारण ते अभ्यासाच्या दृष्टीने चालू आहे ना, आपल्या पेपरला नाही ते. वरील सर्व म्हणजे काय? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कोणकोणत्या समितीचे अध्यक्ष होते? सगळ्यात जास्त वेळा प्रश्न आला काय? सुकाणू समिती. त्यानंतर अजून काय? कार्यपद्धती नियम समिती, ध्वज समिती आणि स्टाफ व वित्त समिती या 4ही समित्यांचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. शॉर्टकट मध्ये पटपट लिहायचं.
पहिला ध्वज कोणी फडकवला प्रियांका? हा, पंडित नेहरू यांना ध्वज फडकवला. तिला गोळी वगैरे माझी आहे शिल्लक आहे. पहिला ध्वज, भारताचा पहिला ध्वज कोणी फडकवला? कोणी? हा, मॅडम मादामची कामा यांनी फडकवला. ही म्हणते, आता म्हणते अरुणा सपली 100%च्या गोळ्या हरवल्या. काय चुकलं? मी नाही बाजूला होणार, उभा राहू पण नको, बाजूला आणि इकडे करा. धर्म परिषद भरली होती स्टुटगार्ड या ठिकाणी जर्मनीमध्ये. त्यामध्ये पहिल्यांदा भारताचा ध्वज कोणी फडकवला होता? मॅडम मादाम कामा यांनी फडकवला होता. एवढं लक्षात ठेवायचं बाळांनो. पंडित जवाहरलाल नेहरू हे खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष नव्हते? नीट वाचायचं आता. पंडित नेहरू संस्थानिकांशी चर्चेसाठी समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती आणि प्रांतिक घटना समिती. तर पंडित जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष नव्हते. संस्थानिकांच्या चर्चेसाठी समितीचे अध्यक्ष होते, संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष होते, संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष होते. कोणत्या समितीचे अध्यक्ष नव्हते? प्रांतिक घटना समिती. मग प्रांतिक घटना समितीचे कदम कोण अध्यक्ष आहे? सरदार वल्लभभाई पटेल. कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. पुढे येते ते आपल्याला पहा. सरदार वल्लभभाई पटेल हे खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? तर सरदार वल्लभभाई पटेल क्लिअर आहे. प्रांतिक आणि घटना समिती, त्यानंतर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती. नव्हते विचारलाय, नव्हते. आता प्रश्न काय? सरदार वल्लभभाई पटेल होते कशाचे? मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे होते, प्रांतिक घटना समितीचे होते, पश्चिम बंगाल व पूर्व पंजाब साठी अल्पसंख्याक उपसमितीचे ते अध्यक्ष होते. फक्त ते कशाचे नव्हते? चीफ कमिशनरांच्या प्रांतांबाबत समिती. चीफ कमिशनर प्रांत किती होते? 4. पण भारतात राहिले किती होते? 3च. चौथा कोणता गेला? बलुचिस्तान. मग चीफ कमिशनरांच्या प्रांतांचे प्रमुख कोण होते? तिरल्या अय्यर. कोण होते? H.C. अय्यर. अय्यंगारले अय्यर नकले, सॉरी माझ्याकडून मिस्टेक नको आहे. तरी क्रॉस चेक करा तुम्ही, जर चुकलं असेल तर मला कळवा. हा, काय नाही. S.C. अय्यंगार हे या समितीच्या असतील. हेच काय 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 टेन्शन नाही. चीफ कमिशनर प्रांत भारतात किती राहिले होते? 3. आणि पाकिस्तानमध्ये गेला होता 1. काय नाव? बलुचिस्तान. भारतात 3 कोणते? मग भारतातले 3 कोणते कोणते? भारतातले 3 कोण कोणते? मग अजमेर, कुर्ग आणि दिल्ली. व्हेरी गुड. खालीलपैकी चुकीचे विधान सांगा. आता सगळे चुकीचे विधान कोणकोणती पहा. सांगा. घटना निर्मितीसाठी लागलेला कालावधी बरोबर की नाही? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. राईट. घटनेसाठी एकूण खर्च आला 64 लाख. ओके. घटना निर्मितीसाठी जगातील एकूण 62 देशांच्या घटनांचा अभ्यास करण्यात आला आणि घटनेच्या मसुद्यावरती 114 दिवस चर्चा करण्यात आली. यातलं चुकीचं विधान कोणतं? यस, व्हेरी गुड. हे बरोबर आहे. घटना निर्मितीसाठी किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. घटनेच्या निर्मितीसाठी खर्च आला 64. तसं जर पूर्णच पाहिलं ना 63,97,927 रुपये असं आहे. पण राऊंड फिगर मध्ये किती आहे? 64 लाख रुपये. त्यानंतर घटना निर्मितीसाठी जगातल्या एकूण किती देशांचा अभ्यास करण्यात आला? 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला, मग आपली राज्य घटना निर्माण करण्यात आली. भारताचं स्वतःचं काय? मग आपण घेतलं सगळ्या जगाकडून घेतलंय, परंतु आपलं स्वतःचं काय? तर भारत हा जगातला असा देश आहे का त्यानं एकाच वेळी सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा हक्क दिला. भारतानं हा जगातला पहिला देश असेल जे विकसित राष्ट्र आहे ना, त्यांच्यापेक्षा आपल्यामध्ये सगळ्यात मोठा गुण होता का आपण अख्ख्या लोकांना काय दिला होता? मतदानाचा हक्क. त्यानंतर घटनेच्या मसुद्यावरती किती दिवस चर्चा झाली? 114. आणि घटनेनं प्रत्यक्ष कामकाज किती दिवस केलं रे? चला लिहा. प्रत्यक्ष कामकाज चला लिहा. हे मला माहिती, तुम्हाला नाही होऊन जात. प्रत्यक्ष काम आपण म्हणतो किती दिवस चाललं? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस कामकाज चाललं. पण वास्तवात प्रत्यक्ष कामकाज किती दिवस चाललं रे? तर प्रत्यक्ष कामकाज 166 दिवस. पूर्वी काय सांगितलं असं तर चूक दुरुस्त करून टाक. डायरेक्ट ऍक्युरेट उत्तर काय? 166 दिवस. समजलं मित्रांनो? येस. हे सगळं आता तुम्हाला ज्ञात आहे. त्यानंतर घटनेचे प्रमुख तांत्रिक मसुदाकार, प्रारूपकार, आरेखक कोणाला म्हटले जाते? कोणाला म्हटलं जातं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, S.N. मुखर्जी, H.V. अयंगार, B.N. राव. चला
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला तुमच्याकडून सगळ्याकडून उत्तराची अपेक्षा काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे काय म्हणतात? शिल्पकार. यांना काय म्हणतात? घटनेचे शिल्पकार. पण तांत्रिक जर शब्द आला तर लक्षात ठेवा, तांत्रिक मसुदाकार IAS अधिकारी होते. तर याचं उत्तर आहे S.N. मुखर्जी. कोण बाळांनो? S.N. मुखर्जी यांना घटनेचे काय म्हणतात? घटनेचे, हा आयोगाला प्रश्न येऊन गेलाय, घटनेचे तांत्रिक किंवा तांत्रिक शब्द न टाकता दिलं होतं. मसुदाकार, प्रारूपकार, आरेखक कोणाला म्हटलं जातं? S.N. मुखर्जी यांना म्हटलं जातं. यांनी जो कच्चा मसुदा आहे ना तो कोणाकडे दिला होता बाळांनो? संविधान सभेकडे देण्यात आला होता. 243 कलम होती. त्यात किती कलम होती? 243 कलमे जे आहेत त्या कलमांचे कच्चा रूपरेषा म्हणून त्यांना काय म्हणतात? घटनेचे काय? मसुदाकार असं म्हटलं. पण शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. BN राव यांचं पाहिलं, यांना काय म्हणतात? घटनेचे सल्लागार. यांना म्हणतात सल्लागार. आणि अय्यंगार कोण होते? कोण होते? लिहा. सचिव. सचिव होते ना? सेक्रेटरी कोण होते? H.V. अय्यंगार. त्यानंतर पाठिंबा हे संविधान सभेचे चिन्ह होते. काय संविधान सभेचे चिन्ह? अॅक्युरेट उत्तर आहे हत्ती. आताचा पंजा कोणाचा आहे? काँग्रेस. काँग्रेसचं हे चिन्ह असणार बाळांनो. त्यानंतर विळा आणि कनिष्ठ कम्युनिस्ट. कम्युनिस्ट कम्युनिस्ट. त्यानंतर कमळ बीजेपी. कमळ कोणाचं बाळांनो? बीजेपीचे. हे सगळं तुम्हाला पाठ आहे. फक्त आपल्यासाठी हे महत्वाचं होतं काय का संविधान सभेचे चिन्ह काय होतं बाळांनो? संविधान सभेचं, घटना समितीचं नाही. कशाबद्दल बोलतो? संविधान सभेचं काम काय? संविधान सभेचं काम होतं काय करणं? लोकशाही पद्धतीनं भारताच्या काय करणं? घटना निर्माण करणं हे संविधान सभेचं काम होतं. संविधान सभेला नंतर जेव्हा ती भारताची राज्यघटना लागू झाली तेव्हा संविधान सभा संपली आणि भारताची काय झाली मग? लोकशाहीनुसार. म्हणजे कधी संविधान सभा याने कायदेमंडळ म्हणून काम केलं होतं. पहिली लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत. पहिली लोकसभा 1952. 1952 पर्यंत म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 पासून तर 1952 पर्यंत संविधान सभा ही काय होती? हंगामी काय होतं? कायदेमंडळच होतं. ज्यावेळेस पहिली लोकसभा अस्तित्वात आली तेव्हा ती काय करण्यात आली? संविधान सभा बरखास्त झाली आणि त्याचं रूपांतर कशात झालं? मग कायदेमंडळात. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर संविधान सभेतील एकूण सदस्यांपैकी महिला सदस्यांची संख्या किती? किती बोलू? येस, व्हेरी गुड. किती आलं बाळांनो? 15. किती महिला या? 15. 74 काय? आताची जी आपली लोकसभा किती? 18व्या लोकसभेतील महिला. 18व्या लोकसभा महिला खासदार. 18व्या लोकसभेतील काय? महिला खासदार. आणि 78 काय? आतापर्यंत भारताच्या लोकसभेमध्ये सर्वाधिक महिला खासदार आल्या. सर्वाधिक महिला खासदार आतापर्यंत किती निवडून आल्या? किती रे बाळांनो? 78. आणि ह्या कितव्या लोकसभेत आहे? हे कधीच आहे? 17वी लोकसभा. हे सगळे आपल्याला येणारे प्रश्न असतात ना, मग दोन्ही अँगलने विचार करून ते होतं. समजलं? सगळ्यात जास्त आतापर्यंत महिला खासदार किती निवडून आले? 78. कोणत्या? 17व्या लोकसभेमध्ये. आणि 74 लोकसभेने काय केलं बाळांनो? तर याच्या 18व्या लोकसभेमध्ये एकूण महिला खासदार किती असतील? तर 74 असतील. संविधान सभेमध्ये एकूण महिला खासदार सदस्यांची संख्या किती होती बाळांनो? 15. किती होती? 15. ठीक आहे, पुढे घ्या. मुंबई प्रांतातून संविधान सभेवर जाणारी महिला कोण? पहिली म्हणजे एकमेवच होती. चला लक्षात ठेवा, मुंबई प्रांतातून एकच गेलेली. त्या ठिकाणी बाळांनो लक्षात ठेवायचं, संयुक्त प्रांतातून 5 महिला आल्या होत्या. कुठून बाळांनो? संयुक्त प्रांतामधून 5 महिला आल्या होत्या. आणि आपल्या मुंबई प्रांतातून एकच महिला आलेली होती. त्या एका महिलेचं नाव काय? तुम्हाला सगळ्यांना बेस्ट कळाला असं मी माझा असा प्लॅन आहे. असंच जाऊ आपण. चालेल ना? अजून तुमचं काय राहिले ते आपण एकदा पंचायत राजावरून घेऊ. राज्यघटना असं एक दिवस मी तुम्हाला देऊन टाकल. कधी कधी युट्यूबला मग काय कराल, पहिल्यांदा इथं नाही शक्य झालं कारण बाकीचा सिलेबस आवरून घेऊ आपण. आणि युट्यूबला मी त्याच्या ठिकाणी काय करतो? MCQ चालू करतो. चालेल? आता मी समजा क्लास चालू असताना त्याच्यात तुम्हाला फक्त लिंक दिली जाईल. आणि जे मुलं क्लास करतात ना त्यांनाच लिंक असेल. ती लिंक बाहेर फॉरवर्ड करायची नाही. जेव्हा आपल्याला पब्लिश करायचं असेल तेव्हा करू ते आपण. समजलं? त्यामुळे तुम्हाला पृथ्वी टाकत जाईल कधी लिंक द्यायची ती. पण लक्षात ठेवायचं, आपल्या मुलांना म्हणजे जे मुलं क्लास करतात ना, तुमचा सिलेबस मागं नको राहायला तुम्हाला पहिलं कव्हर करू. त्याच्यातल्या कोणत्या लिंक पब्लिश करायच्या किंवा नाही करायच्या ते आपण नंतर पाहू. समजलं? लिंक ज्या असतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी ज्या केलेल्या असतील पाठवल्या जातील. फक्त गरज नसताना शेअर करू नका. ज्यांना गरज नाही त्यांना करू नका. ओके? आता मला सांगा, या प्रश्नाचं उत्तर देऊ आपण. मुंबई प्रांतातून संविधान सभेवर जाणारे अनलिस्टेड राहतील. सगळे काय राहतील? अनलिस्टेड. म्हणजे मी तुम्हाला जर लिंक शेअर केली
तरच तुम्ही आपला सगळे वर्ग पाहू शकतात, तुम्हीच लाईव्ह क्लास करू शकता. समजा मी आज सायंकाळी म्हटलं का तुमचा काय राहिला, पंचायत राजचा 1 पॉईंट राहिला, मला वाटलं फक्त तुमच्याच क्लासला द्यायचा आहे, तर पृथ्वी फक्त तुमच्याच क्लासला लिंक देईल. फक्त मग आपली कोणाबरोबर चर्चा राहील, तुम्ही जेवढे वर्गात बसले या बॅचचे मुलं त्याच बॅचच्या मुलांना, ज्यांचं ज्यांचं सिलेबस राहिला. आणि मला जर वाटलं नंतर का चला बाकीच्यांना पण आपण नंतर देऊन टाकू, तर ती जी काय आहे ती लिस्ट काय करून देतात, ओपन करून देता येईल. ओके, लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला मला ते नंतर कळालं म्हणून आपण ते म्हणजे सिलेबस आवरायला टाइम राहणार नाही आणि तुमचा पटपट सिलेबस आवरा. तुम्हाला MCQ मिळाले तर तुमचं आपोआप नॉलेज आणखीन त्याच्यामध्ये काय भर पडेल. एवढे 25 प्रश्न पाहिले तर तुम्हाला आसपासचं सगळं संविधान पाठ होईल, आसपासचा तुमचा सगळा हिस्ट्री पण पाठ होईल, जेणेकरून आपल्याला भरतीला एकदम सोपं जाईल. आणि हे प्रश्न मी स्वतः टाईप करतो, कारण मला माहिती आहे कोणते पोलीस भरतीला येतात. उचलला आणि कुठला टाकला नाही, मी रात्री त्याच्यावरती अभ्यास केला, कोणते प्रश्न येतात पहिल्यांदा मी सगळे टाईप केले, मग त्याचं अनालिसिस काय असेल तर ते मला प्रॉपर माहित होतं. कारण माहित नसतं तर चुकीचं जर दिलं तर तुम्ही ते चुकीचंच घेऊन जाणार आहे, म्हणून लक्षात ठेवा. त्यावर उत्तर महत्वाचे. आता या ठिकाणी पहा बरं, याचं उत्तर येतं बाळांनो आपला हंसाबेन मेहता. कोण आहे? मुंबई प्रांतातून निवडून आलेला कोण असेल? हंसाबेन मेहता होत्या. ह्या मुंबई प्रांतातून एकच होत्या आणि केंद्रीय प्रांत कोणत्या संयुक्त प्रांतातून किती आल्या त्या? 5. आता या ठिकाणी पहा, विजयालक्ष्मी पंडित कुठून आल्या होत्या बाळांनो? कुठून आल्या होत्या? या आल्या होत्या बाळांनो विजयालक्ष्मी पंडित संयुक्त प्रांतातून. कोणत्या प्रांतातून? संयुक्त प्रांत. संयुक्त प्रांत हे लिहा एवढं. श्री अमृता कवडे आल्या त्या केंद्रीय प्रांतातून. केंद्रीय प्रांत हे महत्वाचे नाव नेते. आणि सरोजिनी नायडू बिहार. सरोजिनी नायडू कुठून आल्यात बाळांनो? बिहारवरून. एवढे पण लक्षात ठेवा. आणि हंसाबेन मेहता कुठून आल्यात? आपल्या मुंबई. त्याच मुंबई म्हणजे काय तर बॉम्बे. त्याच काय बाळांनो? बॉम्बे होतं. राईट. आता याच्यात तुम्ही जर पाहिलं ना तर विजयालक्ष्मी पंडित बद्दल आपल्याला येऊ शकतो आपण काय, युनोच्या आम सभेमध्ये भाषण करणारी पहिली भारतीय महिला. युनोच्या आम सभेमध्ये भाषण करणारी, युनोची आम सभा भाषण करणारी पहिली महिला. अजून काय येणार राहणं? महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल. महाराष्ट्र पहिली महिला राज्यपाल. आणि पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या भगिनी आहेत त्या. कोण आहे बाळांनो? कोण? विजयालक्ष्मी पंडित. ह्या कोण आहेत? पंडित नेहरू यांची बहीण आहे ती. कोण आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण. एवढं लक्षात ठेवा. आणि राजकुमारी अमृता कौर या काय होत्या? पहिल्या केंद्रीय किंवा पहिल्या कॅबिनेट मंत्री. पहिल्या कॅबिनेट मध्ये आला ना तो पदभार आला. पहिल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्री. कॅबिनेट मंत्री असलेली महिला. आणि कोणता पदभार होता? आरोग्य मंत्रालय. कोणतं मंत्रालय? आरोग्य. राईट. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बाळांनो हंसाबेन मेहता समजलं. सरोजिनी नायडू या काय बाळांनो? भारतातल्या पहिल्या काय या? राज्यपाल. भारतातल्या पहिल्या राज्यपाल असेल कोण बाळांनो? सरोजिनी नायडू. एवढं लक्षात ठेवायचं. कोणत्या राज्याच्या होत्या? युपी. कोणत्या राज्याच्या आहे? युपी. आणि युपी. आणि पहिला महिला मुख्यमंत्री कोण आहे? सुचेता कृपलानी. वाटलंच ते मेन्शन करा. पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहे? सुचेता कृपलानी. समजलं सर्वांना? अशा प्रकारे तुमचे आजचे जे 25 प्रश्न असतील ते झाले असतील. तुम्हाला वाटतं की याची PDF द्यावा तुम्हाला? हा ना, बस देतो. देईल तुम्हाला, टेलिग्रामला टाकून देतो आजच्या एक क्लासची. तुम्ही लिहिला असेल तर बेस्ट, पण तुम्हाला कशाला प्रिंट काढायची गरज आहे? फक्त कधी मोबाईल हातात असेल तर तुम्हाला ते गरज वाटली तर कधीतरी वाचण्यासाठी एवढी एक PDF मी तुम्हाला कुठे देतो टाकून आपल्या तर टेलिग्रामला. ओके, ठीक आहे. काही कोणाच्या अडचणी असेल तर विचारा मला आता, कारण आपल्या गणरायाचं आगमन आहे आणि तुम्हाला आता मोदक